श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी हा सण साजरा केला जातो। श्रावण महिन्यातील हा पहिला येणारा सण आहे। यावर्षी नागपंचमी ही 9 ऑगस्ट 2024 वार शुक्रवार या दिवशी ही आलेली आहे। या दिवशी दुहेरी योग जुळून आलेला आहे, म्हणजेच या दिवशी आपल्याला नागदेवतांचीही पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर जीवतीचीही पूजा करायची आहे, कारण शुक्रवार आलेला आहे। त्यामुळे आपल्याला ह्या ज्या दोन पूजा आहेत त्या या दिवशी आपल्याला करायच्या आहेत। त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये नागदेवतेचा जो मंत्र आहे किंवा नागदेवतेची जी पूजा आहे ती आपण घरच्या घरी कशी करायची आहे, त्याचबरोबर नियम अटी काय आहेत, उपवास आपल्याला कधी कसा करायचा आहे, ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे माहिती पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते मिळेल। गावाकडे ही जी पूजा आहे ती वारुळ्याला जाऊन ही जी पूजा आहे ती केली जाते, पण शहरी भागात काय होतं, वारुळ्याला जाऊन ही जी पूजा आहे ती करणं शक्य होत नाही। म्हणजे वारुळच आपल्याला नसतं, कारण शहरी भागामध्ये वारुळ हे नसतं, त्यामुळे आपल्याला वारुळ्याला जाऊन ही पूजा करणं शक्य होत नाही। म्हणून ही जी पूजा आहे ती घरच्या घरी केली जाते। पण आत्ता सध्या पावसाचे दिवसही चालू आहेत, पाऊसही चालू आहे, त्यामुळं काही ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस आहे, तिथं गावाकडे जरी म्हटलं तरी वारुळ्याला जाऊन ही पूजा करणं शक्य नाही होत। तर आपण ही पूजा आहे ती घरच्या घरी कशी करायची आहे तेही आपण पाहणार आहोत। त्याच्या अगोदर आपण पाहूया की पौराणिक कथेनुसार ही जी नागपंचमी आहे ती का साजरी केली जाते, नागांची पूजा ही का केली जाते ती माहिती पाहूया। समुद्रमंथनाच्या वेळी आईची आज्ञा न पाळल्यामुळे राजा जन्मेजयाच्या यज्ञात तू जळून खाक होशील असा शाप नागदेवतेला देण्यात आला। शापाच्या भीतीने भयभीत झालेले नाग ब्रह्माजीच्या आश्रयाला गेले। ब्रह्माजीने सांगितले की महात्मा जरटकारू यांचे पुत्र जेव्हा नागवंशात आस्तिक असतील तेव्हा तिथे नाग सर्वांचे रक्षण करतील। हाच तो दिवस होता पंचमीचा, जेव्हा ब्रह्माजीने नागोबाला रक्षणाचा उपाय सांगितला होता। श्रावण महिन्याच्या 5व्या दिवशी आस्तिक मुनींनी यज्ञात नागांना जळण्यापासून वाचवले आणि त्यांच्यावर दूध ओतले आणि जळत्या शरीराला शीतलता दिली। यावेळी नागांनी आस्तिक मुनींना सांगितले की जो कोणी पंचमीला माझी पूजा करेल त्याला सर्पदंशाची भीती वाटणार नाही। तेव्हापासून पंचमी तिथीच्या दिवशी नागांची पूजा ही केली जाते। हे पौराणिक कथेनुसार आहे। तसेच भगवान शंकरांच्या गळ्यातील हार म्हणजेच वासुकी नाग होय, आणि भगवान विष्णूंचे आसन म्हणजेच वाहन आहे ते शेषनाग आहे। त्याचबरोबर सामान्य जीवनातही सापाशी माणसाचे सखोल असे नाते आहे। तो शेतकऱ्याचा मित्र आहे, त्यामुळे नागाची पूजा करून त्याच्या ऋणांसाठी त्याचे आभारी या दिवशी मानले जातात। म्हणून या दिवशी नागाची जी पूजा आहे तीही केली जाते। आपण पाहूया की नागदेवतेची पूजा आहे ती आपण घरच्या घरी कशी करायची आहे। तर आपल्याला जे नागपंचमीला आपण जे नागनरसोबाचं जे चित्र आपल्याला मिळतं ते आपल्याला आणायचं आहे। हे जे चित्र आहे ते काही जण श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच हे चित्र आहे ते आणतात आणि लावतात। जर आणलं नसेल तर आपण नागनरसोबाचं जे चित्र आहे ते आणायचं आहे आणि ते आपल्याला आपल्या भिंतीला आहे ते लावायचं आहे आणि तिथे समोर एक पाट मांडायचा आहे। पाटावरती आपल्याला लाल वस्त्र आहे ते अंतरायचं आहे आणि त्यावरती आपल्याला स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच असेल की कशा पद्धतीने आपण पूजा मांडणी केलेली आहे, की आपल्याला नागदेवतेचे जे तांदळाने म्हणजे तांदळाच्या राशीने जे नागदेवतेचं जे चित्र तयार केलेलं आहे तशा पद्धतीने आपल्याला चित्र आहे ते नागदेवतेचं ते आकृती आहे ते आपल्याला काढायचे आहे आणि पंचोपचारिक पूजा आहे ते आपल्याला करून घ्यायचं आहे। हळदी कुंकू व्हायचं आहे, त्याचबरोबर फूल अक्षदा हे अर्पण करायचे आहेत। यानंतर आपण दीपधूप आहे ते दाखवून घ्यायचं आहे, या नागदेवतांना ओवाळूनही घ्यायचा आहे आणि आपण जो नागनरसोबाचा जो फोटो लावलेला आहे त्याच्यात नागदेवतेचाही फोटो आहे, त्यामुळे त्या फोटोला आपल्याला एक हार घालायचा आहे। पण हा हार आहे तो आपल्याला फुलांचा हार आहे तो, किंवा आपण माळ म्हणू शकतो, ती नाही घालायची। तर आपल्याला या दिवशी विशेष अशी एक माळ आहे ती तयार करून घालायची आहे। ती माळ म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आघाड्याची जी पानं आहे ती आघाडीची पानं आणि दुर्वा आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत। ते आपल्याला एक आघाड्याचं पान आणि 3 दुर्वा अशा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्याची एकत्रित एक गाठ बांधायची आहे।
आणि अशा आपल्याला 7 किंवा 9 अशा गाठी आहेत अशा बांधून ती आपल्याला माळ आहे ती तयार करायची आहे. आणि ती जी माळ आहे किंवा तो जो हार आहे तो आपल्याला त्या पोहटोला आहे तो अर्पण करायचा आहे. कारण या दिवशी हाच हार आहे तो घातला जातो. यानंतर आपण नागदेवतेंना प्रसाद म्हणून लाह्या आणि फुटाणे हा जो प्रसाद आहे तो ठेवायचा आहे. आणि त्याचबरोबर दूधही आपल्याला ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण साधी, सिंपल आणि सोपी अशी आहे ती पूजा आहे ती करून घ्यायची आहे. तर या दिवशी आपल्याला काही नियम आहेत ते पाळायचे असतात. तर ते नियम काय आहेत ते आता आपण पाहूया. तसं पाहिलं तर खूप म्हणजे पूर्वी खूप असे नियम होते आणि खूप नियम असे ते पाळले जात होते. पण अलीकडे काय होतं, की नियम हे जास्त काही पाळले जात नाहीत आणि शहरी भागात तर बऱ्यापैकी नाही म्हणजे नाहीच पाळले जात. गावाकडे थोड्याफार प्रमाणात आहेत हे जे नियम आहेत ते पाळले जातात. तर ते नियम काय आहेत? या दिवशी आपल्याला चिरायचं नसतं. भाजणे किंवा तळणे, खोदणे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला टाळायच्या असतात. चिरायचं म्हणजे आपण विळी किंवा चाकू आहे याने काय आपल्याला चिरायचं नाही. तर आपण आता आपल्या मुलांचे डबे किंवा मिस्टरांचा डबा आहे किंवा जेवणाचं काय बनवायचं असेल तर आपण काय करायचं, ह्या ज्या भाज्या आहेत ह्या आपल्याला आदल्या दिवशीच अगोदर आहेत त्या सगळ्या काही कारण आजकाल सगळ्यांच्याकडेच फ्रीज असतो. त्याच्यामुळे आपण ह्या सर्व वस्तू आहेत त्या अगोदर जे पदार्थ आहेत ते सर्व काही भाज्या आहे त्या सर्व काही चिरून ठेवायच्या आहे. जेणेकरून आपण दुसऱ्या दिवशी बिना चिरता, बिना विळीचा आणि चाकूचा वापर करता आपण हे करू शकू. त्याचबरोबर हा एक नियम आहे की तवा किंवा कढई आहे ते आपल्याला याच्यावरती ठेवायची नसते. म्हणजे गॅसवरती किंवा चुलीवरती ठेवायची नसतं असंही म्हटलं जातं. म्हणून पूर्वीच्या काळी काय केलं जात होतं, की या दिवशी भाजी चपाती न बनवता या दिवशी चकोल्या किंवा वरण-भात, त्याचबरोबर गव्हाची खीर अशा प्रकारचे पदार्थ आहेत ते या दिवशी केले जात होते. आणि हे जे पदार्थ आहेत हे करूनच या दिवशी जे आहे ते म्हणजे जेवणाचं आहे ते केलं जात होतं. तेच या दिवशी तळलेले पदार्थ हे खायचे नसतात. जास्तीत जास्त गरम पदार्थ आहेत हेही आपल्याला खायचे नसतात. हे जे नियम आहेत ते बरेच जण पाळतात. आपल्याला आपल्या इच्छेनुसार ठरवायचं आहे की आपण हे नियम पाळायचे की नाही. शेवटी म्हणजे कसं काही जण म्हणतात की अंधश्रद्धा आहे की काही. कारण पण हे जे नियम आहेत ते पूर्वी पाळले जात होते म्हणून हे मी नियम सांगितलेले आहेत. शेवटी ते पाळायचे की नाही हे आपल्यावरती डिपेंड आहे. आपण ठरवायचं आहे. तर त्याचबरोबर अजूनही काही नियम आहेत ते म्हणजे या दिवशी आपल्याला केस कापायचेही नसतात, केस धुयाचेही नसतात आणि केस विंचरायचेही नसतात. आता आपण म्हणू शकतो की आमची मुलं आहेत ते शाळेत जाणार, त्याच म्हणजे मुली शाळेत जाणार, त्याचबरोबर आम्ही कामाला जातो, तर काय करायचं? म्हणजे तसं आपण वरचीवर असं विंचरू शकतो. तसा हा नियम आपण पाळला तर म्हणजे आपल्याला वाटलं तर आपण पाळायचं आहे ना. जर तुम्हाला जर पाळायचं जर असेल तर आपण पहाटे उठून आहे ते आपले केस जर धुवायचे असतील, कुणाचा मासिक धर्माचा 5वा दिवस आला असेल आणि आपल्याला ही पूजा करायची असेल तर त्यांनी पहाटे उठून केस आहेत ते धुवून स्वच्छ विंचरून हे करून घ्यायचं आहे. आपल्याला जर शक्य झालं तर आपण तसं करू शकतो. नाहीतर शेवटी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता. तसं काही नाही. शेवटी हे सर्व नियम आहेत हे आपले संस्कृती जपण्यासाठी हे नियम आहेत ते आपल्याला पूर्वीपासून हे नियम चालवला आलेले आहेत. म्हणून हे नियम आहेत ते आपण पाळायचे असतात. ते आपल्या इच्छेवरती अवलंबून आहे. या दिवशी अजून काय केलं जातं, या दिवशी मुली आहेत ते माहेरी जातात. त्याचबरोबर माहेरी जातात. हिरव्या बांगड्याही घातल्या जातात. हातावरती मेहंदी काढली जाते. त्याचबरोबर झोकेही खेळण्यासाठी जातात. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत ते एकत्रित सर्व महिला आहेत त्या एकत्रित येऊन हे जे सर्व खेळ आहेत ते खेळले जातात. किंवा मुलीही हे जास्तीत जास्त प्रमाणात शहरी भागामध्ये बघायला भेटत नाही. हे गावाकडं आहे ते जास्त प्रमाणात चालतं. जास्त प्रमाणात हे सर्व नियम आहेत आणि किंवा अशा प्रकारचे खेळ हे गावाकडे हे सर्व गोष्टी पाळल्या जातात आणि ह्या केल्या जातात. नागपंचमीचा उपवास त्या संदर्भात माहिती पाहूया. नागपंचमीचा उपवास आहे हा भावाचा उपवास म्हणून केला जातो. हा म्हणजे प्रत्येक भागानुसार, प्रत्येक ठिकाणानुसार, जिल्हा किंवा तालुकावर ह्या ज्या पद्धती आहेत ह्या वेगवेगळ्या असू शकतात. म्हणजे ज्याच्या भागात जशी असेल तशी असू शकते. काही ठिकाणी काय केलं जातं की आदल्या दिवशी हा जो आहे तो उपवास केला जातो. म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो. दुसऱ्या दिवशी नागाची पूजा आहे ती केली जाते आणि उपवास आहे तो सोडला जातो. आमच्याकडे अशा पद्धतीने करतात. पण काही ठिकाणी असं असतं की नागपंचमी दिवशी सकाळचाच उपवास पकडतात आणि वारुळाची पूजा केली किंवा नागदेवतेची पूजा केली की तो उपवास सोडला जातो.
किंवा काही ठिकाणी असं असतं की सकाळचा उपवास हे करतात, दिवसभर उपवास केला जातो आणि संध्याकाळी उपवास सोडला जातो. आपल्या भागामध्ये, आपल्या ठिकाणी आपण पूर्वीपासून जशा पद्धतीने उपवास म्हणजे करत आलेलो आहे, तशा पद्धतीने आपण हा उपवास आहे तो करायचा आहे. नागपंचमी दिवशी आपल्याला जो कोणता मंत्र म्हणायचा आहे नागदेवतेचा, तो आता सांगते मी. अनंतादी नागोभ्यो नमः हा जो मंत्र आहे तो तुम्हाला मी स्क्रीनवरतीही देईन. तुम्हाला तो स्क्रीनवरती नक्कीच दिसेल. हा मंत्र आहे तो आपल्याला संपूर्ण पूजा मांडताना आपल्याला हा जो मंत्र आहे, या मंत्राचा जप आहे तो करायचा आहे. या दिवशी जर आपण जर नागदेवतेची जर पूजा जर केली, तर याने काय होतं, आपल्याला जर राहू केतूचे जर दोष असतील, राहू जर केतू जर चा जर आपल्याला त्रास असेल, होत असेल, आपल्या कुंडलीमध्ये असेल, तर तोही कमी होतो. त्याचबरोबर कालसर्पदोष आहे तोही आपला कमी होतो या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने. कारण नागदेवता आपल्याला तसा आशीर्वाद आहे तो देतात. यासाठी नागपंचमीची पूजा आहे ती या दिवशी आवर्जून आहे ती करायची असते. स्वामी समर्थ.